सगळ्यात मोठं नुकसान या अवकाळी पावसांमध्ये ते म्हणजे शेळ्या गाभडणे. आता हे बघा पूर्ण पकलेली पिल्लं आहेत. 2-3 दिवस बाकी असेल किंवा मग XYZ काय प्रॉब्लेम झाला माहीत नाही, पण ही शेळी गाभडली. आता हे बघा जार तर व्यवस्थित आलेला आहे. डिलिव्हरी मी माझ्या हातानंच केली आहे. बघा माझे हात अजून ओले आहेत. पण असं का होतं हे बघा, एकतर वाढतं ऊन, अचानक येणारा पाऊस, त्याच्यानंतर खायला व्यवस्थित नसणे, हे प्रॉब्लेम होऊ शकतात. दुसऱ्या शेळीनं एखाद्या वेळेस मारलं, एखादा आजार जसं की ताप झाली, खोकला झाला, हे आजार जर 3-4 दिवस लगातार शेळीला राहिले, ट्रीटमेंट उलटी पालटी झाली, XYZ बरेचसे कारणं असतात. तणनाशकाचं गवत खाल्लं किंवा मग भरपूर सारे कारणं असतात की शेळ्या गाभडतात मित्रांनो. आणि त्याच्यामुळं काय होतं, शेतकऱ्यांचं होतं ते भयानक नुकसान. आता शेळी गाभडल्यानंतर काळजी काय घ्यायची? एक, शेळी पुन्हा व्यवस्थित लागवड होण्यासाठी काही अडचण येऊ नये याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, शेळीला सकाळ संध्याकाळ जार पडण्याचं औषध, ज्याला आपण पार्चिटोम फोर्टे, एक्झापार किंवा मग इतर बरेचसे आहेत, युट्राव्ह्यू, युट्रानीड असे बरेचसे आहेत, ते औषधं लिक्विड फॉर्ममध्ये येतात. ते 30-40 ml एका टायमाला पाजायचे. प्रत्येक कंपनीनुसार त्याचं प्रमाण वेगवेगळं असतं, जेणेकरून पोटातली घाण साफ होईल आणि पुढच्या वेळेस शेळी जेव्हा लागवड होईल त्यावेळेला एकदम व्यवस्थित शेळी लागवड होईल, पिल्लं राहील, व्यवस्थित जनेल. आता हे उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम्स होत असतात, चालूच असतात. आता हे बघा, मी या शेळीला काय काय करणार. आता हे बघा, हे तोंडचा घास गेलेली गंमत आहे. बघू शकता तुम्ही, शेळीने एकदम जबरदस्त दूध सोडलेलं आहे. पहिला रोज पाठी बघू शकता, आणि 2 पिल्लं फेकले पाठीनं. 4 दात पाठ होती, पूर्ण बनलेले होते, पाठ बोकड होतं. पण आता आपलं नशीब शेवटी. हे बघा, डगून जायचं नाही या धंद्यामध्ये. मागं पुढं होत असतं, एखादं पिल्लू मरतं, एखादी शेळी मरते. डगून जायचा हा धंदा नाही, ही गोष्ट ध्यानात ठेवा. लढत राहा, यशस्वी होशाल. थोडंफार चालू असतं, फक्त नीट काळजी घ्या आणि जे ट्रीटमेंट आहे त्याला डगू नका, काहीच होत नाही मित्रांनो. बाकी शेळी बघू शकता तुम्ही, एकदम ॲक्टिव्ह आहे. आता हिला हे पिल्लू चाटू नाही द्यायला पाहिजे, पण व्हिडिओजमुळं आता ते होतं आहे. आणि हजार व्यवस्थित पडला की मग त्याच्यानंतर हिला तुम्ही सेफ्टी 4 नावाचं इंजेक्शन 2 दिवस जर देऊन घेतलं डॉक्टरांकडून किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानं, 1 नंबर रिझल्ट त्याचा मिळतो. धन्यवाद. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. गाभडलेल्या शेळीला थोडंसं पाणी द्या, गुळ पाणी द्या, जेणेकरून जाड व्यवस्थित पडेल. आणि काही शेळ्या कच्च्या गाभडतात, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असा येतो की शेळ्यांचा जार पडत नाही, शेळ्या दाखवतात. त्याची एक काळजी डॉक्टरांच्या सल्ल्यानं करून घ्या. धन्यवाद. लव यू ऑल मित्रांनो. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आता हे पिल्लं चाटू द्यायचे नाही कधीच, कारण तिला दुसरं पिल्लूसुद्धा लावता येतं, मग ती धरून घेते. कारण ताहनी आहे, पहिलं रू आहे, होऊन जातं. आणि बरेचसे लोक म्हणतील पहिलं रू नाही आहे. माझी शेळी आहे, मला माहिती आहे किती वेळ झोपायची. धन्यवाद. बाय बाय.